100 वर्षापूर्वीपासून मग हा रस्ता चालू होता. या 2-3 वर्षामध्ये बंद केला रस्ता. अहमदपूर तालुक्यातील महादेवाडी या शिवारामध्ये मी सध्या आणि या ठिकाणी रस्ता उपलब्ध नाही. या सर्व शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार यांच्याकडे 2024 या साली या मामलेदार ऍक्ट खाली या शेत रस्त्याची मागणी केली होती. वस्तुस्थिती जर पाहिली तर हा जो रस्त्याची मागणी केली जाते हा रस्ता पिढ्यानपिढ्या या शेतकऱ्यांनी वापरलेला आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग 361 ची निर्मिती झाल्यानंतर हा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवलेला आहे. या शेत रस्त्याच्या अडवणुकीमुळे या जे 25-30 शेतकरी आहेत या रस्त्यावरचे, या शेतकऱ्यांना शेतीतील माल वाहतूक करण्यासाठी अडचण येत आहेत आणि शेतीकडे मशागत करण्यासाठी जे वाहन ट्रॅक्टर असतील किंवा बैलजोडी असतील किंवा बैलगाडी असतील ह्या सर्व साधनं नेण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या शेतकऱ्यांची मनस्थिती आता ढासळलेली आहे. नेमकं त्यांचं हे काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. माझ्यासोबत या वहिवाटीवरील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. माझं नाव गंगाधर वलसे. माझं वय सध्या 70 वर्ष आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला कळतंय तसं हा रस्ता इथूनच सगळ्या वाहतूक होत होती. इथून तळेगाव शिरूरची वाहतूक चालत होती. तर आता हा रस्ता काही कारणामुळे बंद झाला आहे. शेकडो वर्षापासून चालू आहे रस्ता आणि आता 3-4 वर्षातच रस्ता बंद झालाय. 2 वर्षातच रस्ता बंद झालाय. नेमकं या संदर्भामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी काय पाठपुरावा केला? या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. तहसील कार्यालयात अर्ज दिलेले आहेत, पाठपुरावा केलेला आहे, केसेस झालेले आहेत, तारखा पडतायत पण निकाल लागत नाही. नेमकं याचं काय कारण, काय राजकीय हस्तक्षेप वगैरे होते? असू शकतो, नक्की माहित नाही, पण राजकीय हस्तक्षेप असू शकतो. मग आज तागायत तुम्ही आता सध्या जी तुमची अडचण आहे, तुम्ही शेतमाल कशा प्रकारे बाहेर काढता, घरी कसा नेता, बाजारपेठेत? आता शेतमाल नेण्यासाठी माणसांचा वापर करावा लागतो. डोक्यावर शेतमाल न्यावा लागतो. शेतात काही सामान आणायचं तर डोक्यावर आणावं लागतं. एवढ्या 4 किलोमीटरची फेरी करून येण्यापेक्षा, आणि तोही रस्ता खाजगी रस्ता आहे, तोही रस्ता सरकारी नाहीये. जो रस्ता ही सरकारी आहे किंवा वहिवाटीचा म्हणतात तो रस्ता सरकारी नाहीये, याची नोंद कुठेही कागदपत्रावर नाहीये. मगाशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितलं की आता आमच्या सगळ्या परिसीमा संपल्यात, आमची सहन करण्याची शक्ती संपली, आम्हाला काहीतरी ठोस निर्णय घ्यावा. काय तुमची इच्छा आहे? हो, शासनाने ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची जी अडचण होते, अडवणूक होते, त्याला पर्याय शासनाने द्यावा. रस्ता खुला करून द्यावा. तुम्ही जर 4 किलोमीटर 5 किलोमीटर फिरून जा असं म्हणत असाल तर या जगात कसं शक्य आहे? कॉम्पिटिशनचं जग झालेलं आहे. 50-500 फूट रस्ता जर जाऊ शकलो आम्ही पुढे, तर हायवेला आमचा माल जाऊ शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये माल लवकर पोहोचेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. तुम्ही शेतकऱ्यांचा तोटा करण्यासाठी हे सगळं करताय का? सरकार असं म्हणतंय की ज्या रस्त्याने वहिवाटीचा रस्ता आहे किंवा नंबरदुराचा रस्ता आहे, कायद्याने GR काढलेत की तो रस्ता मोकळा करून द्यावा, पण ते होत नाहीये. ह्याच्या मागे काही राजकीय कारण असू शकतंय. लक्ष्मण सामे हे माझे 2 जे भाऊ, लहान भाऊ आहेत, अंतोबा लक्ष्मण सामे आणि नागनाथ लक्ष्मण सामे. अशीच आमची इथे 50 एकर 1 लगट जमीन आहे. माझी वाटणी तिकडे आहे. हे जमीन, माझं वय आता 72 वर्ष आहे, तर 100 वर्षापूर्वीपासून मग हा रस्ता चालू होता. या 2-3 वर्षामध्ये बंद केला रस्ता. आता सध्या खुला असलेला रस्ता किती आहे, बंद असलेला किती आहे? खुला असलेला रस्ता 75% आहे आणि बंद असलेला 25% आहे. बंद केलेला रस्ता किती वर्षापासून बंद केला? 1-2 वर्षापासून केला. 2-3 वर्ष झाली. आपण तहसीलदारला या बाबतीत काही आले होते पाहणी? हा, केले होते, आले होते. त्यांनी रस्ता करण्यासाठी JCP बोलावले होते. मग पोलीसवाले पण आले होते, पण त्यांनी होऊ दिले नाही. तर पाऊस एक आला, त्याच्यामुळे गेले निघून. त्यांनी त्याच्यानंतर ते आलेच नाही. त्यानंतर मी नागनाथ लक्ष्मणराव चामे, महादेवाडीतील शेतकरी, आणि माझी गट क्रमांक 12 मध्ये शेती आहे. मी शिरूर ताजबंद येथे वास्तव्यास आहे आणि शिरूर ताजबंद ये जा करण्यासाठी हा रस्ता मी वापरत आहे. पण हे 2 वर्षापासून हा रस्ता अडवलेला आहे अचानक मध्ये, आणि शेतीकडे जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. खत बियाणं शेतीला नेण्यासाठी डोक्यावर इथं या ठिकाणी आणून टाकावं लागायचं आम्हाला ऑटोने, आणि इथनं अर्धे बॅगा करून डोक्यावरती धुऱ्याच्याकडनं जायचं असंच, आणि मग कसं तरी पेरणी वगैरे करून घ्यायची. असा त्रास मला 2 वर्षापासून चालू आहे. पण पूर्वी हा रस्ता चालू होता आणि ह्या रस्त्यानं आम्ही ये जा करत होतो,
आमचे पूर्वज, आमचे वडील 100 वर्षाचे झाले, त्यांनी पण सांगितले होते रस्ता आहे इथून. आम्ही म्हणलं बा रस्ता अडवले, वडिलाला म्हणलं. वडिलांनी म्हणले हा रस्ता पूर्वीपासून आहे. मला कळतं तेव्हापासून आहे. त्यांचं वय आता 100 वर्ष होतं. आणि आता हे सर्व गावातले 2-3 गावातले लोक पण इथं साक्षीला आहेत की बाबा हा रस्ता आहे, कसं काय अडवला, हे सगळेजण विचारतात. आणि आम्ही अर्ज दिला शेवटी तहसीलमध्ये. तहसील मॅडमने सांगितले की बाबा तुम्ही पंचनामा करून घ्या. मग तहसील मंडळ अधिकारी आणि तलाठी साहेब येऊन इथं पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे सर्व की बाबा पूर्ण रस्ता आहे, 90% रस्ता खुला आहे आणि हायवेच्या जवळपास 200-250 काहीतरी फुटावरती रस्ता बंद केलेला त्यांच्या निदर्शनास आला. तसं लेखी पण माझ्याकडे पुरावा आहे असा पंचनामा लिहिलेला. आणि मग आम्ही म्हटलं बा आता रस्ता व्हायला आता काही अडचण नाही आम्हाला. आम्ही तात्पुरता ह्या गोष्टीवर समाधानी झालो. आणि पुढे चालून मग ते विरोधक नाही म्हणले तुम्हाला रस्ता इथं मिळू शकत नाही, तुमचा रस्त्याचा उल्लेख नकाशावरती नाही, तुम्हाला रस्ता नाही असं म्हणू लागले. त्याच्यानंतर आम्ही परत तहसीलदार मॅडमकडे गेलो, त्यांना विनंती केली, मॅडम आम्हाला फार खूप गरजेचा रस्ता आहे आणि तुम्ही आम्हाला रस्ता काढून द्या. त्यावेळेस तहसीलदार मॅडमने आम्हाला एक तारीख दिली. त्या तारखेला आम्ही येऊन स्थळ पाहणी करतो. मग स्थळ पाहणी करण्यासाठी हा पंचनामा मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा त्यांनी पाहिल्याच्या नंतर त्यांनी ऍक्शन घेतली की JCB घेऊन तुम्हाला रस्ता काढून देऊ म्हणून. मग JCB आम्हाला सांगितलं आणायला. मग JCB आणून इथं उभा केला. आमचं दुर्दैव काहीतरी म्हणा पाऊस आला आणि पावसामुळं तो त्या ठिकाणी टाइम गेला तिथला. आणि त्याच्यानंतर मग मॅडमला आम्ही विचारलो की बाबा मॅडम आता कधी काढणार रस्ता. तर मॅडम म्हणल्या त्यांचे विचार एकदम मॅडमचे बदलले आणि ते म्हणू लागले की आता नाही, आता बघू, आता 1 महिन्याच्या नंतर, 2 महिन्याच्या नंतर, असं तारकावर तारका आता जवळपास 6-7 तारखा झालेल्या आहेत. आम्ही सतत काम धंदे सोडून देऊन आम्ही तारखा करतो, येतो. कोणी दखल घेत नाही त्या गोष्टीची. पण काही वरिष्ठ मंडळी, राजकीय मंडळी यांच्याशी संपर्क साधला असता ते पण असंच त्यांच्याच बाजूने बोलू लागले. जे हायवे रस्त्याला जे 2 शेतकरी यांनी रस्ता अडवला ना, त्यांच्याच बाजूने आम्हाला बोलू लागले. आम्ही 16-17 शेतकरी इथं राबतो, इकडे शेती आम्ही कसतो. तर त्या 2 शेतकऱ्यांनी आम्हाला 17 शेतकऱ्यांना अडवलेलं आहे. तर प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा. आमचं जे दुरावस्था होत आहे ही दुरावस्था त्यांनी दूर करावे, आम्हाला न्याय करावा, आमची शेती चांगल्या पद्धतीने करता यावी आणि आमच्या वारसांना भविष्यामध्ये हा रस्ता व्हावा ही आमची इच्छा आहे. आणि ही जर ऐकत नसतील तर आम्हाला एक शेवटचा पर्याय, आम्ही त्या पर्यायाकडे जायच्या तयारीमध्ये आहोत. जर न्याय नाही मिळाला तर ह्या गोष्टीचा विचार व्हावा ही एवढीच माझी विनंती आहे. एकंदरीत या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर असं लक्षात येतं की पिढ्यानपिढ्या चालत असलेला हा रस्ता अलीकडील 2 वर्षाखाली अडवण्यात आला आणि यामुळे या वाटेवरील इतर शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालय येथे मामलतदार ऍक्ट खाली या शेतरस्त्याची मागणी केलेली असून मात्र गेल्या 1.5 वर्षापासून यामध्ये आजचा गायत न्याय मिळाला नसल्याची देखील भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. पाहुयात या शेतकऱ्यांचा जो होणारा नाहक त्रास कमी होतो का, प्रशासन यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतं का, हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.